नमस्कार. जय संविधान, जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम. भारताचे संविधान अनुच्छेद 39 क याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली आहे. आणि भाग 4 राज्याची धोरणे, निर्देशक तत्त्वे. राज्याने आपल्यासाठी, राज्य सरकारने व सगळ्या लोकांनी, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, यांनी मिळून जे सरकार स्थापन होतं आणि ते सरकारने आपल्याबद्दल, आपल्या लोकांसाठी काय सुविधा केल्या गेल्या पाहिजे याच्या संदर्भातची माहिती पुढच्या भागामध्ये आहे. अनुच्छेद 48 क मध्ये पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करणे. राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील, हे देखील राज्याच्या धोरणामध्ये आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचं आपल्या संवर्धन झालं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही आहे की फक्त ते काम सरकारचं आहे. लोकांना पण त्याच्यामध्ये सहभाग घेऊन सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थानके आणि वस्तू यांचे संरक्षण. संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले, कलादृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहल विषय असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थितीत लूट, विद्रूपण, नाश, स्थलांतर, विल्हेवाट किंवा निर्यात यापासून संरक्षण करणे ही राज्याची जबाबदारी असेल. म्हणजे गृह विभाग असेल किंवा लोकांनी जर त्याच्यामध्ये जे काही वाईट विचारांचे लोक आहेत त्यांनी जर त्याला काहीतरी धक्का पोहोचवण्याचं काम केलं तर हे देखील रोखणं सरकारच्या संरक्षण यंत्रणेचं काम आहे. कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवणे. राज्याच्या लोकसेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल. म्हणजे काय की न्याय यंत्रणा जी आहे ही वेगळी असायला पाहिजे आणि लोकसेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवल्यामुळे काय होईल की जर यदाकदाचित समजा जर कोणावर अन्याय झालेला असेल तर न्याय यंत्रणा ही त्यांना न्याय देण्याचं